राज्यसभेसाठी शरद पवारांना विनंती करणार शशिकांत शिंदे यांची अत्यंत स्पष्ट भूमिका. खासदार शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावे असे आमचे सर्वांचे मत असून त्यासाठी आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. ते विधिमंडळाच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलत होते. राज्यसभा निवडणुकीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हावर बोलताना शिंदे म्हणाले की देशाच्या राजकारणात खासदार शरद पवार यांचे अनुभव आणि नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा राज्यसभेत जावे ही कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची सामूहिक भावना आहे. पवार सध्या मुंबईत आले असून लवकरच त्यांची भेट घेऊन भूमिका मांडली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचा संदर्भ दिला. या विषयांवर पक्षाची भूमिका स्पष्ट असून आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, असे ते म्हणाले. दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुढील भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बैठक करून आपण निर्णय घ्यायचा, त्यामध्ये पवार साहेबांनी निवडणूक करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे. मला वाटतं की प्राथमिक स्वरूपात महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पवार साहेबांशी बोलावं आणि पवार साहेबांना सांगावं अशा प्रकारची प्राथमिक अशा प्रकारचं आमचं ठरलेलं आहे. पण तिन्ही पक्ष आग्रही आहेत, त्यांच्याकडे उमेदवार आहेत, काही ठिकाणी ते इच्छुकांची यादी आहे. असं असताना जर शरद पवार म्हणत असतील की स्वतः ते उमेदवार असतील तर मग इतरांचा प्रश्न नाही. आता शेवटी ज्यावेळेला निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या, आता विधान परिषद आहे, विधानसभा आहे, विधान परिषदेच्या नंतर अजून काही निवडणुका होतात, त्यावेळेला चर्चा होतात, त्यावेळेला इच्छा व्यक्त केली आणि तशा प्रकारच्या प्रत्येक पक्षाने मागणी केली तरी एकमताने, मी त्या दिवशी सांगितलं, एकमताने आम्ही 100% एकमताने एक नाव काढून आणू. 3-4 दिवस राहिले आहेत, कधीपर्यंत निर्णय शेवटच्या क्षणालाच होतात. भेटण्यासाठी वेळ मागितलेली होती, ती तुम्हाला वेळ दिली जात नाही, टाळाटाळ करते. ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक करून मग त्या बैठकीच्या नंतर मग आम्ही बैठकीला जाणार आहोत. अजून त्यांची बैठक व्हायची आहे आणि त्यांची बैठक झाल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. राज्यसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात ना, तुमचा पक्ष इच्छुक आहे, शिवसेना इच्छुक आहे, काँग्रेस इच्छुक आहे. जर एकीकडे पाहायला गेलं तर तुम्ही विलीनीकरणाची चर्चा मागच्या महिन्याभरापासून सुरू झाल्या होत्या. जर विलीनीकरण झालं तर तुम्ही दादांचं नेतृत्व स्वीकारणार होता. असं जर झालं आणि ही जागा तुमच्याकडे गेली, ती जागा एनडीएकडे जाईल असा देखील आता काही समज काँग्रेसचे नेते आणि ठाकरेंच्या निवेदन झाला असल्यामुळे विरोध हा अविश्वास दाखवतो. आता जर तरच्या गोष्टीवर आता हा पडदा पडलेला आहे. त्यावेळेला दादा काय करणार होते, काय नाही करणार होते याच्या गोष्टीवर आम्ही आता खुलासा करणं योग्य नाही. परंतु मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये 2029ला स्वतःच्या ताकदीवर उभं करण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक पक्षाचं त्या ठिकाणी काम होतं. त्या प्रकारचं चर्चा, त्याच्या प्रकारच्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही केली होती. आता दादा गेल्यानंतर तो विषय संपलेला आहे. आता त्या विषयानंतर काय करायचं यातून आम्ही चर्चा करत असताना आता महाविकास आघाडी म्हणून पहिल्यापासून आम्ही होतो. निवडणुकासुद्धा आम्ही एकत्र लढवलेल्या आहेत आणि तशा काही ठिकाणी जर बघितलं असेल नगरपालिका महानगरपालिकेमध्ये अजितदादा गट आणि आम्ही सगळे महाविकास आघाडीतले काही लोक आम्ही एकत्र निवडणूक केलेली आहे. काल सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि त्या निवडीनंतर खरं एक पत्रकार परिषद झाली, परंतु ती पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवार यांना बोलूच दिलं गेलेलं नाही. ती पत्रकार परिषद संपूर्ण आटोपली गेली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा सुनेत्रा पवारांवरती दबाव आहे का अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्या पत्रकार परिषदेपूर्वी काही कुजबूज जी आहे ती त्यांच्या नेत्यांची समोर सुद्धा आलेली आहे. या बाबतीमध्ये मी बोलणार नाही, कारण ती पत्रकार परिषद आणि ती निवड ही पक्षाच्या त्यांच्या प्रमुखांची होती. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहे. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्याप्रमाणे पक्षाची सहकार्य होईल अशी अपेक्षा आहे. पण जी कुजबूज आणि ते बघितल्यानंतर मला वाटतं त्यांचा त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना का बोलून दिला गेला नाही याच्या बाबतीमध्ये त्यांच्या नेत्यांना त्यांच्याबरोबर प्रश्न या सगळ्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सुनील तटकरेंचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये देखील सुनील तटकरेंनी खरं तर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की काही जण सांगतात की दादांचा सीसीटीव्ही तपासा म्हणून म्हणतात, भेटीगाठी कोणासोबत मीटिंग झाले असे म्हणतात, बोलताना भान ठेवा कोणाविषयी काय बोलतात म्हणून अशा पद्धतीचा रोग जो आहे
तो तुमच्या नेत्यांवरती सुनील तटकरेंनी ठेवलेला आहे. खरं तर अजित पवारांनी या सगळ्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या. आता अजित पवारांनाच खोटं पाडण्याचं काम सुनील तटकरे करतात. मी मागेही सांगितलं, ज्या घटना घडल्या त्या सत्य सांगितलेलं आहे. सत्य स्वीकारण्याची तयारी प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. तशा प्रकारची तयारी दुर्दैवाने कोण करत नसेल, त्यांचा हेतू काय याची मला कल्पना नाही. पण बैठका झाल्या होत्या, त्याचे पुरावे आम्ही देण्यापेक्षा त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा मान्य केलं, त्यांच्या आमदारांनी मान्य केलं. आता या विषयासंदर्भामध्ये परत चर्चा करायची नाही अशी आमची भूमिका आहे. पण तरी सुद्धा सातत्याने आम्ही काहीतरी चुकीचं सांगतो अशा प्रकारचं चित्र उभं केलं तर चुकीचं आहे. मला वाटतं की आपण ते सुद्धा बैठकीला होते. एका बैठकीमध्ये सुप्रियाताई आणि त्या बैठका झाल्या होत्या, ही सत्य परिस्थिती आहे. असो, आता त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. प्रीती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन. कराड नगरपालिकेची पहिली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगम येथील समाधीस्थळी अभिवादन करून कराड नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा उत्साहात पार पडली. लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली पर्णकुटीच्या आवारात ही सभा आयोजित करण्यात आली. सभेपूर्वी नगराध्यक्ष यादव, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच पालिकेचे अधिकारी यांनी प्रीती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर अर्थसंकल्पीय सभेचे कामकाज पार पडले. नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकमुखी प्रयत्न करण्याचा शब्द दिला. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास, हरित उपक्रम आणि नागरिकाभिमुख योजना यांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कराड शहराच्या इतिहासात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली समाधीस्थळी नगरपालिकेची सभा घेण्यात आल्याने हा उपक्रम एक आदर्श पाऊल ठरला आहे. या अभिनव निर्णयामुळे शहराच्या विकासाबाबत सकारात्मक संदेश समाजापुढे गेला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या ठिकाणी कराड नगरपालिकेची नवनिर्वाचित बॉडीची पहिली सभा होती. ही अर्थसंकल्पीय अशी सभा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे समाधीला अभिवादन करून व त्यांचे आशीर्वाद घेऊन ही कराड नगरपालिका येणाऱ्या 5 वर्षामध्ये कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील. त्याबरोबर आज मराठी भाषा गौरव दिन आहे. यशवंतरावजी चव्हाण साहेब साहित्यिक होते. आज त्या साहित्यिकांच्या त्यांच्या भूमिकेला अनुसरून आपल्या पर्णकुटीमध्ये स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जीवनावर आधारित आज वाचनालय या ठिकाणी आपण चालू करतो आहे. आणि खऱ्या अर्थानं कराड शहरातील साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना जो महाराष्ट्र शासनाचे विंदा करंदीकर यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला आहे, त्यांचाही येणाऱ्या जनरल बॉडीला कराड नगरपालिका नागरी सत्कार करणार आहे. अर्थसंकल्पीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या इथे सभा घेत आहे. आज कोणता कराड शहरासाठी निर्णय घेणार आहात? निश्चितपणे आज नवीन बॉडीची सुरुवात आहे आणि अत्यंत हे अंदाजपत्रक बजेट असतं, परंतु त्या बजेटमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं हेड या ठिकाणी निर्माण केले गेलेले आहेत. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये काय काय नियोजन करायचं आहे, गावाचा सर्वांगीण विकास, मग ते कला असू दे, क्रीडा असू दे, शिक्षण असू दे, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, सर्व बाबीत विचार करून अतिशय चांगल्या पद्धतीने अर्थसंकल्प या ठिकाणी आम्ही मांडतो. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या गळीत हंगामाची शनिवारी सांगता. श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या 52व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांनी दिली. या सांगता समारंभ व महापूजेचे औचित्य साधून कारखान्याचे संचालक संभाजी शंकर साळवे व सौ जयश्री संभाजी साळवे यांच्या हस्ते होणार आहे. सन 2025-26 या हंगामात कारखान्याने ऊस गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करत शेतकरी सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी, वाहतूक, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, तोडणी, वाहतूक, कंत्राटदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांनी केले.
कोरेगाव तालुक्यात ट्रॅक्टर फसवणूक प्रकरण उघड, 10 लाखांचे 2 ट्रॅक्टर हस्तगत. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील 2 शेतकऱ्यांची फसवणूक करून 2 ट्रॅक्टर घेऊन फरार झालेल्या आरोपीला वाई पोलिसांनी अटक करून सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. ही कारवाई वाई पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत सोनगिरवाडी तालुका वाई येथे नोटरी करून आरोपी अजय संतोष चव्हाण वय 23 व्यवसाय एजंट राहणार सरताळे तालुका जावली याने फिर्यादी निखिल तानाजी धुमाळ राहणार नायगाव तालुका कोरेगाव यांचा ट्रॅक्टर तसेच शेतकरी प्रशांत बबन सोळसकर यांचा नवीन कुबोटा ट्रॅक्टर विश्वासात घेऊन ताब्यात घेतला होता. प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये भाडे देण्याचे आश्वासन देत ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावले असल्याचे खोटे सांगून आरोपीने ट्रॅक्टर नेले. त्यानंतर मोबाईल बंद करून तो फरार झाला होता. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीला अटक करून त्याच्याकडून फसवणुकीने नेलेले सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर हस्तगत केले. संबंधित ट्रॅक्टर शेतकऱ्यांना परत देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी करत आहेत. विडणी कोकरेवाडीत रानगाव्याचा धुमाकूळ, तरुण गंभीर जखमी, वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी. फलटण तालुक्यातील कोकरेवाडी आणि विडणी परिसरात शुक्रवारी सकाळी रानगाव्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भीषण हल्ल्यात राजेंद्र सदाशिव जाधव हे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळच्या सुमारास कोकरेवाडी विडणी परिसरात अचानक रानगावा दिसून आला. शेतात काम करत असताना किंवा परिसरातून जात असताना राजेंद्र जाधव यांच्यावर या गव्याने अचानक धाव घेत जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत त्यांना उपचारासाठी बारामती येथे हलवले. दरम्यान विडणी गावाच्या हद्दीतही रानगाव्यांचे दर्शन झाले. सुरुवातीला शांतपणे फिरताना दिसणाऱ्या या गव्याने काही वेळातच एका सायकल स्वारावर घाव घेत जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने संबंधित सायकल स्वार किरकोळ जखमी होऊन बचावला. प्रशासनाची हतबलता जखमींवर उपचार करत असताना डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी तत्परता दाखवत वन विभागाशी संपर्क साधला. मात्र गव्याला पकडणे शक्य नाही, फक्त हाकलून देता येईल असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचे समजते. या भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुष्काळी भागात रानगाव्यांचे आगमन, वन्यजीव अभ्यासकांच्या मते अन्न व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी अधिवास सोडून मानवी वस्तीकडे वळतात. महाबळेश्वर, जावली, पाटण, राधानगरी या डोंगराळ व जंगलपट्ट्यात आढळणारा रानगवा मार्ग चुकून किंवा अन्न पाण्याच्या शोधात दुष्काळी फलटण तालुक्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.